पत्रावळ. कोकणात अजूनही बऱ्याच घरात पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. त्यामुळे काहीच खर्च येत नाही. दुसरा फायदा, ताटं घासण्याचा त्रास वाचतो. पत्रावळी फेकल्या की गुरं खातात. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवायला फार आवडायचं. रोज सकाळी ते फिरून येताना फुलं पानं आणत. मग प्रत्येकजण आपापली पत्रावळ लावे. आपण लावलेली पत्रावळच प्रत्येकाने जेवणासाठी वापरायची, असा आमच्या घरचा नियम होता. पण मला पत्रावळ लावता येत नसे. द्रोण म्हणजेच पानाची वाटी तर मुळीच जमत नसे. शेवटी एके दिवशी आई रागवली. म्हणाली, श्याम, आज तू पत्रावळ लावायला शिक, नाहीतर जेवायला मिळणार नाही. मीही ताठ होतो. म्हणालो, मला येत नाही, मी काही लावणार नाही. माझी बहीण अक्का माहेरी आली होती. ती पत्रावळ छान लावायची. ती म्हणाली, ये, तुला मी शिकवते. पण मी नाही नमलो. रागानं म्हणालो, मला नको तू शिकवायला, जा. आणि मी पत्रावळ लावली नाही व आईनं माझं पान मांडलं नाही. साऱ्यांनी माझी आर्जव केली, पण मी नाही ऐकलं. रागानं ओसरीवर जाऊन बसलो. थोडा वेळ गेला. माझ्या पोटात भूक लागली होती. जेवणघराकडं पाहत होतो. तेवढ्यात अक्का आली. म्हणाली, अरे, मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजवायला. उठ, हवं तर 3 पानांचं ठिकोळं लाव. अक्काच्या या शब्दांनी मी विरघळलो. 3 पानं घेऊन त्यांना एक चोय म्हणजे खराट्याच्या काडीची टाचणी लावली. आधारासाठी एक मोठं पान घेतलं आणि जेवायला गेलो. मी रागानं भोर जेवत होतो. त्यामुळे ती चोय निघाली व घशात अडकली. मी घाबरलो. टाके अडकतात घशात, तरी म्हणे पत्रावळ लाव. मी रडत होतो. पण आई ठाम होती. म्हणाली, ते काही नाही, चांगली पत्रावळ येईपर्यंत असंच होणार. मग मात्र मी हरलो. दुसऱ्या दिवसापासून पत्रावळ लावण्याचा निश्चय केला आणि वडिलांच्या मदतीनं उत्तम पत्रावळ, द्रोण लावण्यास शिकलो. साऱ्यांनी माझं कौतुक केलं. आई म्हणाली, देवानं ज्याला हातपाय दिले आहेत त्याला सारं काही येतं, मनात मात्र हवं. आणि तिनं मला खाऊ म्हणून जर्दाळू दिला. तो मला अमृताहूनही गोड वाटला, कारण गोडी वस्तूत नसून त्यासाठी केलेल्या श्रमात असते.